रक्षाबंधनाच्या निमित्तानं राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा केले आणि लाडक्या बहिणी आनंदी झाल्या. मात्र आता हा आनंद फार काळ राहणार नाहीये. त्याचं कारण राज्यभरातील तब्बल 26 लाख महिलांची राज्य सरकार गृह चौकशी करणार आहे. आता तुम्ही म्हणाल का आणि कशासाठी, तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. राज्यभरात जर आपण पाहिलं तर पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने कुठल्याही निकषांची अंमलबजावणी न करता ही योजना तडकाफडकी लागू केली होती आणि त्याचमुळे या योजनेचा गैरफायदा घेतला जातोय असं चित्र समोर आलंय. त्यामुळे राज्य सरकार अंगणवाडी सेविकांमार्फत ही चौकशी करणार आहे. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्ही पात्र आहेत की अपात्र आहेत याची चौकशी करून ती राज्य सरकारला देणार आहे. जर तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त बहिणी या योजनेचा लाभ घेत असतील तर या योजनेतून त्यांना वगळण्यात येईल. जे निकष आधीच होते त्याच निकषांची आता अंमलबजावणी आणि पडताळणी केली जाणार आहे. जर तुमच्या नावावर गाडी असेल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल आणि त्यामुळे हीच चौकशी, हीच पडताळणी जी आहे ते राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे 26 लाख महिला ज्या आता या लिस्टवर असतील किंवा या योजनेत बसत नसतील त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. वारंवार सरकार सांगते की योजना बंद होणार नाही, पण आता ही योजना बंद केली जाणार आहे का असाच प्रश्न समोर येते आणि त्याचमुळे लाडकी बहीण योजनेला सरकारने चाळण लावली आहे असंच चित्र समोर येतंय.